बघा आता नेक्स्ट सेकंडमधला सेकंडमध्ये सी काय दिलेलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ई रेज टू एक्स साइन एक्स डी एक्स. ठीक आहे. मग बघा इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. मग दोन फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर कोणता रूल यूज करायचा, यू इंटू व्ही रूल म्हणजेच आयलेट रूल. ठीक आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करायचं. मग बघा सोल्युशन लेट्स आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स साइन एक्स डी एक्स. ठीक आहे. आपल्याला गिवन आहे. मग बघा आता गिवन आहे हे आपण लिहिलं ॲज इट इज. मग आता बघा इथं काय आहे की दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मग इथं काय लिहायचं, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. ठीक आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूजिंग आयलेट रूल इंटिग्रेशन ऑफ एल आय ए टी ई. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ एल आय ए टी रूल. मग आयलेट रूलनुसार बघा आता यू इंटू व्ही रूल. सगळ्यात पहिले इंटिग्रेशन बाय पार्टचा फॉर्म्युला यू इंटू व्ही डी एक्स. याचं जर असेल तर काय येतं, यू इंटू व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ डी यू बाय डी एक्स डी यू बाय किंवा डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट पुन्हा डी एक्स. ठीक आहे. मग हा काय इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल आहे. मग या रूलनुसार काय करायचं, सोल्युशन. बघा आता इथं यू म्हणजे काय, मग यू म्हणजे बघा आता यू आणि व्ही फाइंड आउट करायसाठी आपल्याला इथं आयलेट रूल यूज करायला होता. ठीक आहे. मग याच्यानुसार लॉगॅरिथमिक, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल. म्हणजे याचा अर्थ काय की पहिलं कोणत्या फंक्शनला प्रायोरिटी आहे, लॉगॅरिथमिकला, सेकंड इनव्हर्सला, थर्ड अल्जेब्रिकला आणि फोर्थ ट्रिग्नोमेट्रिक आणि नंतरनं एक्सपोनेन्शियल. मग बघा आपल्या याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक आहे आणि एक्सपोनेन्शियल आहे. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आधी आहे टी, नंतरनं ई आहे. ठीक आहे. म्हणजेच यू इक्वल्स टू काय येणार, यू इज इक्वल्स टू साइन एक्स आणि राहिलेलं कोणतं आहे मग व्ही इक्वल्स टू ई रेज टू एक्स. ठीक आहे. मग आता या रूलनुसार यू म्हणजे साइन एक्स आहे आणि व्ही म्हणजे काय आहे, ई रेज टू एक्स आहे. मग बघा आय इक्वल्स टू यू इंटू व्ही डी एक्स. आता यू म्हणजे काय इथं, साइन एक्स. मग बघा साइन एक्स ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स डी एक्स, त्याच्यानंतरनं मायनस, नंतर इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ डी बाय डी एक्स ऑफ यू काय इथं साइन एक्स. ठीक आहे. त्याच्यानंतरनं इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, व्ही काय इथं ई रेज टू एक्स डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. ठीक आहे. मग इथे येणार आहे आय इज इक्वल्स टू साइन एक्स ई रेज टू एक्स. ठीक आहे. नंतरनं मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्स. मग बघा कॉस एक्स इंटू ई रेज टू एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे, ई रेज टू एक्सच येणार आहे. ठीक आहे. आणि पुन्हा काय येणार इथं डी एक्स येणार. ठीक आहे. मग आता काय करायचं, तर बघा आता आपल्याकडे काय आलं, आय इज इक्वल्स टू साइन एक्स इंटू ई रेज टू एक्स मायनस ब्रॅकेट ऑफ, मग इथं बघा कॉस एक्स इंटू ई रेज टू एक्स डी एक्स आलं. मग आता जर तुम्ही इथं बघितलं तर इथं पुन्हा काय आलं, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलं. मग दोन फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करावं लागेल. ठीक आहे. मग आता बघा इथं आता एवढ्यासाठी आपल्याला परत इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करायचं. ठीक आहे. तर आपण काय करणार आता इथं परत आयलेट रूल अप्लाय करणार. ठीक आहे. मग बघा आय इक्वल्स टू तिथं काय होतं, कॉस एक्स इंटू ई रेज टू एक्स होतं. ठीक आहे. बघा साइन एक्स इंटू ई रेज टू एक्स, वाटलं त्याच्यातलं ई रेज टू एक्स आधी लिहू आपण. ठीक आहे. बघा आय इक्वल्स टू ई रेज टू एक्स साइन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ
कॉस एक्स ई रेस टू एक्स डी एक्स होतं. ठीक आहे. मग इथे येणार आहे ई रेस टू एक्स साईन एक्स मायनस, आता बघा परत यू इंटू व्ही रूल अप्लाय करायचं. मग यू इंटू व्ही रूलनुसार आयलेट रूलनुसार काय आहे की लॉगॅरिथमिक, नंतर इनवर्स, त्याच्यानंतर अल्जेब्रिक, नंतर ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल. म्हणजे इथं हा आहे यू आणि हा काय आहे व्ही आहे. मग बघा आता यू इंटू व्ही रूलनुसार यू तसंच, म्हणजे येणार आहे कॉस एक्स, बघा इथं ब्रॅकेट टाका मोठाला, कॉस एक्स तसंच, परत ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतरनं मायनस इंटिग्रेशन ऑफ पुन्हा ब्रॅकेट ऑफ डी वाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. ठीक आहे. इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स. ठीक आहे. मग आता पुन्हा काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं. मग बघा इथे येणार आय इक्वल्स टू ई रेस टू एक्स साईन एक्स. ठीक आहे. मायनस ब्रॅकेट ऑफ कॉस एक्स इंटू ई रेस टू एक्स. ठीक आहे. मायनस ब्रॅकेटमध्ये आता इथं काय येणार डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साईन एक्स. ठीक आहे. आणि इंटू ई रेस टू एक्स डी एक्स ॲज इट इज. ठीक आहे. हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग इथं काय येणार आय इक्वल्स टू ई रेस टू एक्स साईन एक्स. ठीक आहे. मायनस आता हा ब्रॅकेट काढायचा आहे आपल्याला किंवा हा ब्रॅकेट राहू द्या. बघा कॉस एक्स ई रेस टू एक्स, आता हा मायनस आणि हा मायनस काय होणार प्लस होणार. मग मायनस मायनस प्लस झाल्यानंतर काय येणार इथं इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग आता बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हेच म्हणजे काय दिलेलं होतं आपल्याला, आय दिलेलं होतं इथं स्टार्टिंगला ई रेस टू एक्स इंटू साईन एक्स. मग बघा आपण त्याला काय करणार रिप्लेस करणार. म्हणजे इथं काय येणार आय इक्वल्स टू ई रेस टू एक्स साईन एक्स मायनस, आता बघा हे साईन आपण जर हे मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होणार, सगळ्यात पहिले इथं इंटिग्रेशन ऑफ हे लिहून घ्या. ठीक आहे. हा कॉस एक्स तसं जर उद्या बघा ई रेस टू एक्स कॉस एक्स प्लस याच्या जागेवरती आपण काय लिहू शकतो आय लिहू शकतो. ठीक आहे. का, कारण की ही टर्म काय आयच्या इक्वलमध्ये. ठीक आहे. म्हणजेच आय इक्वल्स टू काय आलं ई रेस टू एक्स साईन एक्स. ठीक आहे. मायनस बघा इथे येणार ई रेस टू एक्स कॉस एक्स मायनस, आता हा मायनसमध्ये मल्टिप्लाय झालं पुन्हा हा मायनस आय होणार. हा आय इकडे गेल्यावर काय होणार, हा आय ऑलरेडी तेच आहे आय प्लस आय इक्वल्स टू इथं पण ई रेस टू एक्स, इथं पण ई रेस टू एक्स कॉमन घ्या. म्हणजे इथे येणार साईन एक्स मायनस कॉस एक्स. ठीक आहे. मग पुन्हा हे काय होणार इकडच्या साईडला 2i इज इक्वल्स टू ई रेस टू ई एक्स ब्रॅकेटमध्ये येणार साईन एक्स कॉस एक्स. ठीक आहे. म्हणजेच आय इक्वल्स टू काय येणार 1 अपॉन बघा किंवा ई रेस टू एक्स अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये काय येणार साईन एक्स मायनस कॉस एक्स. ठीक आहे. मग इथे येणार आय इक्वल्स टू फायनल आन्सर ई रेस टू एक्स अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये येणार साईन एक्स मायनस कॉस एक्स. ठीक आहे. मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं बघा. ह्याच्यामध्ये काय होतं डबल आयलेट रूल यूज करायचं होतं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये थोडं ट्विस्ट होतं या प्रॉब्लेममध्ये. हा प्रॉब्लेम एवढा सोपा प्रॉब्लेम नाही दिसतो तसा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होतं आपण स्टार्टिंगला इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल यूज केला, पण बाय पार्ट्समध्ये परत सेकंड स्टेपमध्ये पुन्हा बाय पार्ट यूज करायचं. ठीक आहे. रेस टू एक्स कॉस एक्ससाठी पुन्हा बाय पार्ट्स रूल यूज केल्यानंतर पुन्हा बाय पार्ट्स रूलमध्ये इथं ट्विस्ट येतो. तर मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथं बघा इथं हे प्लस मायनसचं ते केल्यानंतर इथं हा इंटिग्रेशनच्या इक्वलमध्ये येतो. म्हणजे ई रेस टू एक्स बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं मी इथं लिहितो वाटलं. ठीक आहे. हे म्हणजेच काय आहे आय. ठीक आहे.
ही म्हणजेच काय आय. मग आपण इथं काय केलं, याच्या जागेवरती आय रिप्लेस केला. ठीक आहे, इथं आय लिहिलं. मग हा साईनमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर न इकडचा हा मायनस झाला. मग हा मायनस आय इकडे गेल्यानंतर काय झालं, आय प्लस झाला. ठीक आहे, आणि मग 2i आलं. मग 2i इक्वल्स टू e साइन एक्स कॉस एक्स आलं, मायनस कॉस एक्स. मग आपण टू काय केला इकडं डिवाइडला घेतला परत. ठीक आहे, मग आय इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला e(x/2) ब्रॅकेटमध्ये साइन एक्स मायनस कॉस एक्स. ठीक आहे, मग आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.